तर एकदा श्रील प्रभुपाद लॉस एंजेलिसला होते आणि तिथे नवीन मंदिर जो आहे निर्माणाधीन होतं. नुकतीच इस्कॉनची सुरुवात झाली होती. फार कमी भक्त होते, धन पण फार कमी होतं आणि श्रील प्रभुपाद त्यांना सगळं दाखवत होते की इथे आपलं भव्य मंदिर असणार, इथे गेस्ट हाऊस असेल, इथे रेस्टॉरंट असेल, इथे जे काही वैदिक लाईफस्टाईल आहे त्यासाठी काही सेंटर्स असतील, अशी खूप मोठी योजना चालली होती. तर भक्तांचा हा प्रश्न होता की काहीच नाही आहे आजच्या तारखेला आणि हे कसं काय शक्य आहे. तर प्रभुपाद म्हणतात की मला आत्मविश्वास आहे, आय एम कॉन्फिडंट की हे होणार. तसंच प्रभुपाद जे आहे नवीन शिष्यांना पहिल्यांदाच भारतात घेऊन येतात, मायापूरला, जे आपण हेडक्वार्टर म्हणतो, तिथे ते त्यांना घेऊन जातात आणि सगळीकडे जे आहे तांदळाची शेती आहे, बरेच एकर आहेत, 20, 30, 40, 50 एकर शेती आहे तिथे. आणि ती जागा अजून घेण्याच्या त्यांचं प्लॅन आहे आणि ते सांगतात की हे आपलं इस्कॉनचं भव्य दिव्य हेडक्वार्टर असणार आहे. इथे खूप मोठं मंदिर असणार आहे, इथे हजारोच्या संख्येने जे आहे भक्तगण येतील. तर सगळे आश्चर्य करतात की हाऊ इट इज पॉसिबल. आणि प्रभुपादांबरोबर आलेले ते मोजून 11-12 भक्त असतील, पण प्रभुपाद म्हणतात की होईल आणि निश्चित होईल आणि निश्चितपणे झालं आहे. आज पाहतो आहोत की आपण भव्य जे मायापूर चंद्रोदय मंदिर आहे ते निर्माण झालेलं आहे. ते आता संपूर्णतेकडे ते वळत आहे आणि ते 1-2 वर्षात ते पूर्ण पण होऊन जाईल. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे की श्रील प्रभुपादांनी जिथे जिथे कटाक्ष टाकला तिथे तिथे त्यांनी मंदिरं उभी केली. हे कशामुळे शक्य झालं? पवित्रतेमुळे, त्यांच्या दिव्य चेतनेमुळे आणि त्यांचा जो संकल्प आहे, सत्य संकल्प आहे, तो भगवान कृष्ण आणि राधाराणी यांच्यासाठी समर्पित आहे. श्रील प्रभुपादांशी आपण तुलना करण्याचा प्रयत्न पण करू नये, तो अपराध आहे. पण तरीही शुद्धता, पवित्रता, सत्यसंकल्प हे जे आहे आपल्या जीवनात आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपण बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की छोट्या मोठ्या गोष्टी काही असेल ना, यात्रा असेल किंवा मंदिरामध्ये काही सेवा असेल किंवा काही उत्सव असेल, तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनात पण आपल्याला असं वाटतं की अरे मी करू शकलो, मी तिकडे जाऊ शकलो, मी अशी भक्ती करू शकलो. तर का? कारण आपण जो विचार करतोय तो कृष्ण भावनामृतमय विचार आहे. जेव्हा दिव्य विचार असतो, दिव्य संकल्प असतो, तेव्हा निश्चितपणे आपल्याला भगवंतांची आणि भगवंताच्या भक्तांची जी आहे आपल्याला संपूर्णपणे सहकार्य प्राप्त होतं आणि आपण त्यात यश प्राप्त करू शकतो.